नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेद अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहोत इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सचा एक खूप की टॉपिक, खूप जास्त बेसिक आणि इम्पॉर्टंट टॉपिक, ज्याचं नाव आहे कर्व ट्रेसिंग. कर्व ट्रेसिंग मध्ये आपण वेगवेगळे मॅथमॅटिकल इक्वेशन्स ग्राफिकल फॉर्म मध्ये ट्रेस करायला शिकणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला कार्टेशियन, पॅरामेट्रिक, पोलार आणि रोज असे वेगवेगळे इक्वेशन्स ट्रेस करायचे, त्यांचे रूल्स कोणते कोणते हे सगळं शिकायला मिळणार आहे. सो त्याच्या आधी आपण जरा बघूया की बेसिक कोणत्या कर्व्स आहेत, जर तुम्हाला माहिती पाहिजेत विदाउट एनी ट्रेसिंग एक्सपिरियन्स. ओके, सगळ्यात पहिले बघा, तर कुठलाही ऍक्सिस, जे दोन ऍक्सिस आपण यूज करतो त्या माहिती पाहिजे. ती आहे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिसचं जे इक्वेशन आहे त्याचं मॅथमॅटिकल फॉर्म नाव आहे y इज इक्वल टू 0, आणि जे वाय ऍक्सिस आहे, उभी लाईन, स्टँडर्ड उभी लाईन, त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन आहे x इज इक्वल टू 0. या गोष्टीवर एक अंदाज लावा की प्रत्येक आडवी लाईन याचं नाव असलं पाहिजे y इज इक्वल टू समथिंग. समथिंग हा नंबर त्याच्या साईज वर डिपेंडंट आहे. तो इथून जातोय का, इथून जातोय का, वरनं जातोय. बट प्रत्येक आडवी रेष ही असणार कंपल्सरी y इज इक्वल टू समथिंग. जे सेंटर मधनं जाईल ती y इज इक्वल टू 0, वरनं गेली तर y इज इक्वल टू पॉझिटिव्ह a, आणि खालनं गेली तर y इज इक्वल टू नेगेटिव्ह a. a is any constant that indicates height of this line. कुठून चालले त्याच्यावर तुमची a ची व्हॅल्यू ठरणार आहे. तुम्हाला एवढंच माहिती पाहिजे की पॉझिटिव्ह a म्हणजे वरनं जाणारी आडवी लाईन आणि निगेटिव्ह a म्हणजे खालनं जाणारी आडवी लाईन. सिमिलरली उभ्या लाईन ज्या असतात त्या सगळ्या x इज इक्वल टू असणार आहेत. लेफ्टला असणाऱ्या निगेटिव्ह असणार आहेत x इज इक्वल टू मायनस a, आणि राईटला असणाऱ्या उभ्या लाईन्स असणार आहेत x इज इक्वल टू a. सो तुम्हाला बेसिकली इतकं या गोष्टीत लक्षात ठेवायचं की आडव्या लाईन्स y च्या, उभ्या लाईन्स x च्या. काय होईल जर का एक लाईन तिरकी आहे, एक्झॅक्टली 45 डिग्रीची लाईन, जी एक्झॅक्ट तिरकी लाईन आहे तिचं नाव असतं x इज इक्वल टू y, आणि जी अशी झुकलेली लाईन आहे ती असणार आहे x इज इक्वल टू मायनस y. ह्याच्या व्यतिरिक्त पॅराबोलाचे स्टँडर्ड इक्वेशन माहिती पाहिजे. हा जो u वाला पॅराबोला आहे, u, याचं नाव असतं y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, आणि जो सी वाला पॅराबोला आहे, सी वाला, त्याचं नाव असतं x इज इक्वल टू वाय स्क्वेअर. सो विदाउट एनी गोइंग टुवर्ड सम डिफिकल्ट हाय लेवल इक्वेशनचे कर्व ट्रेसिंग, तुम्हाला हा बेसच माहिती नसेल तर तुम्ही गुड स्टार्ट देऊच शकत नाही. सो फर्स्ट थिंग, लर्न ऑल दीज बेसिक कर्व्स, त्याच्यानंतर तुम्ही कर्व ट्रेसिंग कडे पुढे जाऊ शकता. ओके, सो आपण ह्या लेक्चर मध्ये डायरेक्टली स्टार्ट करत आहे स्टेप्स फॉर कार्टेशियन कर्व ट्रेसिंग. सो सगळ्यात पहिले कार्टेशियन कर्व्स, कार्टेशियनचे इक्वेशन्स असतात, असे इक्वेशन ज्याच्यामध्ये x आणि y एकत्र असतात, अशा इक्वेशन्सला आपण कार्टेशियन इक्वेशन्स म्हणतो. अशा इक्वेशनला कर्व ट्रेस करण्यासाठी हे रूल्स तुम्हाला पाठ करायचे आहेत. आता जर तुम्ही तुमची टेक्स्टबुक उघडाल तर कार्टेशियनच्या कर्व ट्रेसिंगच्या अंडरच तुम्हाला नाही म्हटलं तरी 30 ते 35 रूल्स सापडतील. स्टेप्स एवढ्याच आहेत, पण प्रत्येक स्टेप मध्ये वेगवेगळे रूल्स अजून सुद्धा आहेत. गरज नाहीये तेवढ्या लेवलला जाऊन तुम्हाला अभ्यास करायची. एखादे स्टँडर्ड क्वेश्चन जे पेपरला येतात सगळ्यांसाठी, त्या क्वेश्चन्स मध्ये साधारण हे कर्व्स वापरले जातात, सॉरी हे स्टेप्स वापरले जातात, हे लक्षात ठेवा. हे स्टेप्स पाठ करणं तुमच्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. स्टेप नंबर 1 बघा, सगळ्यात पहिली स्टेप, टू फाइंड सिमेट्री. म्हणजे काय, कुठलीही कर्व कुठल्या ऍक्सिसला सिमेट्रिकल आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर आपल्याला कळतं की अशी सेम राहणार आहे का अशी सेम राहणार आहे, राईट. सो रूल नंबर 1 सिंपल आहे, ऑल पॉवर्स ऑफ y जर का इव्हन असतील तर आपण त्या कर्वला म्हणणार आहोत कर्व इज सिमेट्रिकल टू x ऍक्सिस. सेकंड, इफ ऑल पॉवर्स आर ऑफ x आर इव्हन, आपण म्हणणार आहोत कर्व इज सिमेट्रिकल टू y ऍक्सिस. x इव्हन असेल तर y ऍक्सिस, y इव्हन असेल तर x ऍक्सिस. खूप जास्त सोपं आहे लक्षात ठेवायला. पॉवर्स ऑफ बोथ आर इव्हन, दोन्हीच्या पॉवर इव्हन असतील तर सिमेट्रिक अबाउट बोथ ऍक्सिस. किंवा रूल नंबर 4, हे तिन्ही लागू नाही झालं तर चौथा रूल, रिप्लेस x बाय मायनस एक्स. जिथे जिथे x आहे तिथे तिथे मायनस एक्स टाका, जिथे जिथे y आहे तिथे तिथे मायनस वाय टाका. जर इक्वेशन तसंच राहिलं, त्याला मी म्हणलंय अनचेंज्ड, तर सिमेट्रिक इन अपोजिट क्वाड्रंट. अपोजिट क्वाड्रंट म्हणजे ह्याचं हे खालचं आणि इकडचं हे खालचं, याला म्हणतात अपोजिट क्वाड्रंट्स. ओके, सो हे रूल्स तुम्हाला अप्लाय करायचे क्वेश्चन मध्ये आणि त्यानुसार तुम्हाला सिमेट्री फाइंड करायची. सेकंड, टू चेक
इंटरसेक्शन विथ ओरिजिन. ओरिजिनचा अर्थ कळतो आपल्याला. ओरिजिन म्हणजे सेंटर पॉइंट. आपली कर्व त्या सेंटर मधनं जाणार आहे का नाही जाणार आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला हा रूल वापरायचा आहे, ही स्टेप वापरायची आहे. रूल काय आहे? एक्स ला 0 पुट करून टाकायचं आणि वाय ला 0 पुट करून टाकायचं इक्वेशन. जर दोन्हीकडे 0 0 उत्तर आलं तर कर्व पासेस थ्रू ओरिजिन, किंवा जर 0 नाही आलं, इफ देर इज अ नॉन झिरो कॉन्स्टंट, फॉर एक्झाम्पल ए इज अ नॉन झिरो कॉन्स्टंट, असं जर उत्तर राहिलं, कर्व डू नॉट पास थ्रू ओरिजिन. ही कमेंट आहे. स्टेप 3, टू फाइंड टँजेंट्स ऍट ओरिजिन. टँजेंटचा अर्थ एकदम सिंपल आहे. मराठीमध्ये एक्सप्लेन करायला गेलं तर अशी कर्व जी माझ्या कर्वला घासून जाते. एक अशी कर्व, आपली कर्व समजा अशी आहे, आपली कर्व दुसऱ्या कर्वला घासून जात असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? टँजेंट. टँजेंट म्हणजे टच करून जाणारी एक कर्व. आपल्याला फाइंड करायचे की आपल्या कर्वला कुठली कुठली कर्व घासून जाते, किंवा दुसऱ्या भाषेत बोलू तर आपण कोणाकोणाला घासून जातोय. तो मला घासून जाणं काय, मी त्याला जवळून जाणं काय, दोन्हीचा अर्थ सेम आहे. आपण कोणाला टच करून जातोय ते इक्वेशन फाइंड करण्यासाठी स्टेप नंबर 1, कन्सिडर लोवेस्ट डिग्री टर्म. डिग्रीज कशा ओळखायच्या ते तुम्हाला मी क्वेश्चन मध्ये नक्कीच शिकवेन. कन्सिडर लोएस्ट डिग्री टर्म. पहिले लोएस्ट डिग्री टर्म कन्सिडर करायचे, त्या टर्मला 0 सोबत इक्वेट करायचं, तर तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजेंट मिळेल. हे एवढं मोठं पाठ करणं शक्य नसतं प्रत्येक वेळेला. पाठ काय करायचं? लोएस्ट डिग्री टर्मला 0 शी इक्वेट करणं. खतम. लोएस्ट डिग्री टर्म इज इक्वल टू 0. हे अख्खं पाठ एका शब्दात एका वाक्यात झालं. स्टेप नंबर 4, टू फाइंड इंटरसेप्ट्स ऑन कोऑर्डिनेट ऍक्सिस. आपली कर्व कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, या दोन कोऑर्डिनेट ऍक्सिस असतात. आपली कर्व या ऍक्सिसला कुठे कुठे टच करते हे फाइंड करायला म्हणतो आपण इंटरसेक्शन की इंटरसेप्ट. इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला माझी कर्व कुठे कुठे टच करते, तर मी y इज इक्वल टू 0 पुट करणार, कारण एक्स ऍक्सिसचं इक्वेशनच असतो y इज इक्वल टू 0. आणि वाय ऍक्सिसला कुठे कुठे माझी कर्व टच करते हे हवं असेल तर मी x इज इक्वल टू 0 पुट करणार. राईट. सो तुम्हाला याच्याने काय मिळणार आहे? इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजे असे पॉइंट्स जिथे माझी कर्व त्या ऍक्सिसला टच करते किंवा इंटरसेक्ट करते. स्टेप नंबर 5, सगळ्यात जास्त किचकट आणि सगळ्यात जास्त कन्फ्युज होणारा पॉइंट, टू फाइंड असिम्पटोट्स. असिम्पटोट म्हणजे काय हेच मुलांना कळत नाही. पहिली गोष्ट समजून घ्या, asymptotes are the curves that guides my curve towards infinity. हे मी इंग्लिश डेफिनेशन सांगितलं. मराठीत सांगायला गेलं तर माझ्या कर्वचं मार्ग इन्फायनाइट कडे कुठे निघून जायचंय हे देणारी कर्व. मला कुठेतरी निघून जायचं असतं, मग मी कोणाच्या दिशेने जाणार? आय विल फॉलो हुम? आय विल फॉलो असिम्पटोट. सो ही कर्व मला गाईड करते, मला मदत करते निघून जाण्यासाठी इन्फिनिटी कडे. याला म्हणतात asymptote. There can be two types of asymptote. Asymptote parallel to x axis or asymptote parallel to y axis. या दोन पैकी एकच कोणतरी मला मदत करणारे, दुसरी इनव्हॅलिड ठरू शकते. तर कशी फाइंड करायची? x axis ची asymptote काढण्यासाठी इक्वेट 0 कोएफिशियंट ऑफ हायेस्ट डिग्री टर्म इन x. म्हणजे काय नीट समजून घ्या. इक्वेट करायचंय कोणाला? 0 ला, म्हणजे इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0 कोणाला? कोइफिशियंट. कोणाचं कोइफिशियंट? हायेस्ट डिग्री टर्म इन एक्स. एक्स ची हायेस्ट डिग्री कुठे इक्वेशन मध्ये ते शोधायचं, त्याचा कोइफिशियंट घ्यायचा, त्याला इक्वेट करायचं 0 ला, तर मला एक्स मिळेल. आणि हे जर वायच्या हायेस्ट डिग्री सोबत केलं तर मला असिम्पटोट पॅरलल टू वाय ऍक्सिस मिळेल. म्हणजे काय? हे पाठ करणं पण अवघड जातं ना. पाठ काय करायचं? एक्सच्या हायेस्ट डिग्रीचा कोइफिशियंट इज इक्वल टू 0. कोइफिशियंट highest degree of x is equal to 0. Coefficient highest degree of y is equal to 0. इतकं पाठ केलं की आपलं काम संपलं. लास्ट स्टेप, फाइंड रीजन ऑफ ऍब्सेन्स ऑफ कर्व. माझी कर्व कुठे कुठे आहे हे तर आपण शोधून काढलं. माझी कर्व कुठे नाहीये हे या पॉइंट मध्ये आपल्याला सांगावं लागतं. सो अशा प्रकारच्या सगळ्या स्टेप्सची मी समरी क्विक मध्ये सांगतो. एक्स ची डिग्री इवन असेल तर सिमेट्रिकल टू वाय, वाय ची डिग्री इवन असेल तर सिमेट्रिकल टू एक्स, दोघांची डिग्री इवन असेल तर सिमेट्रिकल टू बोथ. पहिल्याची समरी संपली.
दोन्हीकडे 0 0 टाकून द्या. 0 0 उत्तर आलं तर येस कर्व पासेस थ्रू ओरिजिन, नाही तर नाही. लोएस्ट डिग्री टर्म इज इक्वल टू 0. टँजेंट मिळाली. एक्स ऍक्सिसला काढण्यासाठी y0, y ऍक्सिसला काढण्यासाठी x0. समजलं? असिम्प्टोटसाठी कोइफिशियंट हायेस्ट डिग्री इज इक्वल टू 0. एक्स असेल तर एक्स, वाय असेल तर वाय. कुठे कुठे माझी कर्व नाहीये ते लिहिणं म्हणजे ऍब्सेन्स ऑफ कर्व. ओके, रिजन ऑफ ऍब्सेन्स ऑफ कर्व. सो अशा प्रकारे हे सगळे रूल्स आहेत. हे रूल्स न्यूमेरिकल मध्ये कसे युटिलाइज करायचे त्याचे एक एक्झाम्पल मी आता सुरुवात करतो. सो दिस इज आय विल स्टार्ट विथ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा खूप जास्त रिपीटेड क्वेश्चन आहे कुठल्याही पेपर मधला. बेसिक आणि रिपीटेड क्वेश्चन आहे. सो याच क्वेश्चन मी मुद्दाम सुरुवात करीन. ट्रेस द कर्व y इज इक्वल टू 2a मायनस एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब. मी अशा प्रकारे उत्तर लिहायचा प्रयत्न करेन की तुम्हाला पेपर मध्ये हे आन्सर अटेम्प्ट करताना तुम्ही कशा पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. ही पद्धत अशी पाहिजे. ओके, सो आय विल स्टार्ट स्टेप वाइज टू फाइंड सिमेट्री. सो आपलं पहिलं काम काय आहे? टू फाइंड सिमेट्री. सिमेट्री काढण्यासाठी तुम्ही एवढंच बघा की कोणाचे डिग्री इव्हन आहेत. इथे y ची डिग्री किती आहे? 2, x ची डिग्री 1, x ची डिग्री 3. कोणाची सरसकट डिग्री इव्हन आहे? y ची. मग जर का y ची डिग्री इव्हन आहे तर सिमेट्रिकल टू x ऍक्सिस. सो आपण लिहू शकतो ऍज डिग्री ऑफ y is even, curve is symmetrical to x axis. ठीक आहे. स्टेप नंबर 1 इज डन. बघा किती छोट्या छोट्या स्टेप्स आहेत. नुसती एक स्टेप केली काम संपलं. स्टेप 2 टू फाइंड इंटरसेक्शन विथ ओरिजिन. इंटरसेक्शन विथ ओरिजिन म्हणजे काय? माझी कर्व त्या ओरिजिन मधनं जाते का नाही जाते याच्यासाठी मी काय करणार आहे? एक्स ला 0 पुट करणार आहे आणि वाय ला 0 पुट करणार आहे. राइट. सो एक्स इज इक्वल टू 0 पुट करा आणि y इज इक्वल टू 0 पुट करा. इथे करा बरं. काय होईल? y चा स्क्वेअर म्हणजे काय? 0 चा स्क्वेअर 2a मायनस 0 इज इक्वल टू 0 चा क्यूब. नीट लिहून घेतला 0 पुट करून. 2a मायनस 0 काही पण असू दे, 0 नी त्याला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे? 0. आणि 0 चा क्यूब काय असतो? 0. दोन्हीकडे जर का 0 आलं तर आपण काय कमेंट करतो? आपण कमेंट करतो कर्व passes through origin. Curve passes through origin. So this is step number 2. Step number 3, tangent. To find tangent. टँजेंट काढण्यासाठी आपण काय करायचंय? आपण आधी इक्वेशन नीट लिहून घ्यायचं. हे इक्वेशन जरा किचकट फॉर्मॅट मध्ये नीट लिहिणं म्हणजे काय? वाय स्क्वेअर मी 2a ला मल्टिप्लाय केलं तर मला मिळेल 2ay स्क्वेअर. वाय स्क्वेअर नी मायनस एक्स ला मल्टिप्लाय केल्यावर मला मिळेल मायनस वाय एक्स वाय स्क्वेअर. आणि हा एक्स क्यूब पलीकडे आहे ना, तो ह्या साईडला आला तर तो होईल मायनस एक्स क्यूब इज इक्वल टू 0. मी काय केलं? इक्वेशन नीट लिहून घेतलं. का? टँजेंट काढताना मला लोएस्ट डिग्री टर्मला 0 शी इक्वेट करायचं मी सांगितलं होतं. लोएस्ट डिग्री शोधायला इथे सोपं जाईल. याची डिग्री किती? डिग्री शोधायची म्हणजे काय? तुम्हाला फक्त एक्स आणि वाय या दोघांनाच इज्जत द्यायची, बाकी कोणाला इज्जत द्यायची नाही. एक्स आणि वाय ह्या दोघांची कंबाईंड डिग्री किती आहे मोजायची. इथं कोण कोण आहे? इथं फक्त वाय. वाय ची डिग्री 2. इथे कोण कोण आहे? एक्स आणि वाय. एक्स ची 1, वाय ची 2, टोटल 3. इथं एक्सच आहे, टोटल 3. सो ह्या सगळ्यापैकी लोएस्ट डिग्री किती बोललो तोंडाने मी? 2. कोणाची होती? 2ay स्क्वेअर. सो 2ay स्क्वेअर ला इक्वेट करणार मी 0 सोबत. ही आहे माझी टँजेंटचं इक्वेशन. त्यात 2 जर तिकडे गेला, इथं मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन काय होईल? डिवाइड. 0 ने कशाला डिवाइड केलं तरी 0 राहणार आहे. ए गेला 0 राहणार आहे. देअरफॉर मी म्हणू शकतो y स्क्वेअर इज इक्वल टू 0. जर y स्क्वेअर 0 आहे
तर मी म्हणू शकतो y इज इक्वल टू 0. सो दिस इज द टँजंट. म्हणजे काय, y असं तुम्हाला ही गोष्ट परत सुचली पाहिजे की y इज इक्वल टू 0 हे कोणाचं इक्वेशन आहे, हे इक्वेशन आहे एक्स ऍक्सिसचं. याचा अर्थ मी एक्स ऍक्सिसला घासून जाणार आहे. टँजंटचा अर्थ काय सांगितला होता मी कोणाला घासून जातोय. सो टँजंट म्हणजे y इज इक्वल टू 0 म्हणजे एक्स ऍक्सिस, त्याला मी घासून जाणार आहे, हे तुम्हाला सुचलं पाहिजे. स्टेप नंबर 4, इंटरसेक्शन विथ. आता दोन ऍक्सिस आहेत आपल्या. पहिली आहे त्यातली एक्स ऍक्सिस. मग एक्स ऍक्सिस साठी मी y इज इक्वल टू काय पुट करतो, 0 करा. y इज इक्वल टू 0 पुट. इथे करण्यापेक्षा इथे सॉर्ट केलेलं नाही इक्वेशन, इथे करा पुट. y 0 पुट केला तर हे अख्खं 0 होऊन जाईल, हे अख्खं 0 होऊन जाईल y मुळे. y इज इक्वल टू 0 पुट करणं म्हणजे काय रे, y जिथे जिथे आहे ते लिहायचं नाही, उरलं फक्त मायनस एक्स क्यूब इज इक्वल टू 0. मायनस तिकडे जाऊन काय फरक पडत नाही. एक्स क्यूब इज इक्वल टू 0 म्हणजे एक्स इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय, याचा अर्थ एक्स ऍक्सिसला मी फक्त कुठे टच करणार आहे, 0 ला. अख्खी एक्स ऍक्सिस आहे, फक्त 0 ला टच करणार. मी इथं पण टच करणार नाही आणि इथे पण टच करणार नाही. सिमिलरली मला काढायचं आहे वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस साठी आपण पुट करतो एक्स इज इक्वल टू 0. करा इथे एक्स इज इक्वल टू 0 पुट. जिथे जिथे एक्स आहे ते लिहायचं नाही, हे गेलं हे गेलं, उरलं कोण, 2ay स्क्वेअर इज इक्वल टू 0. तसाही 2a तिकडे जाऊन 0 होणार आहे, उरला y स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजेच काय, y इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय, अख्ख्या y ऍक्सिसला मी फक्त आणि फक्त 0 ला टच करणार आहे, ना वर ना खाली. हे झाला माझा रूल नंबर 4. आता जाऊया आपण रूल नंबर 5 कडे. ओके, सो व्हॉट इज रूल नंबर 5? रूल नंबर 5 इज asymptote parallel to. सो आपण पहिले स्टार्ट करूया. asymptote पॅरलल टू. सगळ्यात पहिले येणार आहे एक्स ऍक्सिस. मग एक्स ऍक्सिसचे asymptoteचे मी शब्द काय सांगितले होते, 3 शब्द. कोइफिशियंट हायेस्ट डिग्री ऑफ एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे मला काय करायचंय, इज इक्वल टू 0 तर करायचंच आहे. कोणाला करायचंय, कोइफिशियंट ऑफ हायेस्ट डिग्री ऑफ एक्स. आपण पहिले ह्याच्यातनं एक्स, आता इकडे सोडला मी, आता इकडे आलो, हे माझं सॉर्टेड इक्वेशन आहे. इथून एक्स ची हायेस्ट डिग्री शोधा, एक्स ची, त्याचा कोइफिशियंट म्हणजे त्याच्या सोबत असणारे लोक, इकडे इकडे दोन्हीकडे. या साईडला कोणीच नाहीये, या साईडला मायनस आहे. मायनस नुसतं लिहू शकत नाही, तिथे 1 पण असतो. कोइफिशियंटच्या जागेवर काहीच दिसत नाही तर 1 घ्यायचा असतो. सो एक्स क्यूबचा जो कोइफिशियंट आहे तो आहे -1. सो मी काय केलं, एक्सच्या हायेस्ट डिग्रीच्या कोइफिशियंटला 0 शी इक्वेट केलं. पण -1 इज इक्वल टू 0 हे लॉजिक कसं बनेल, -1 इज इक्वल टू 0 असू शकतो का, नाही. देअरफॉर इट इज इनव्हॅलिड पॉइंट. म्हणजे माझा असिम्प्टोट एक्स ऍक्सिसला पॅरलल नाहीये. माझे असिम्प्टोट कोणाला पॅरलल असू शकतो, वाय ऍक्सिसला पॅरलल असू शकतो. डिपेंड आहे. लेट्स सी काय करायचंय, इज इक्वल टू 0 करायचंय. कोणाला, वायच्या हायेस्ट डिग्रीच्या कोइफिशियंटला. वाय ची हायेस्ट डिग्री आहे वाय स्क्वेअर, दोन्हीकडे. मग कोइफिशियंट दोन्हीकडचे घ्यायला लागतील. इथल्या वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट काय आहे, 2a. इथल्या वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट काय आहे, -x. सो मला टोटल गोळा केलं तर मला मिळेल 2a मायनस एक्स. 2a मायनस एक्स हे आहेत माझ्या वायच्या हायेस्ट डिग्रीचे कोइफिशियंट. बस. आता यातनं शोधा इक्वेशन. हा बघा, हा एक्स तिकडे जाईल तर मी लिहू शकतो 2a इज इक्वल टू एक्स, मायनस एक्स तिकडे जाऊन प्लस एक्स होईल ना. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 2a. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 2a इज asymptote. मला कोण मार्ग दाखवणार आहे निघून जाण्यासाठी, एक्स इज इक्वल टू 2a ची लाईन. आता आपण सगळं घेतलंय, हे आपण ट्रेस करूया. ट्रेस करायचं कसं, तर मी ती गोष्ट सांगतो. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हिंट. स्टार्ट फ्रॉम पॉइंट नंबर 2.
डोंट यूज पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 1 सगळ्यात शेवटी यूज करायचा आहे. स्टार्ट फ्रॉम पॉइंट नंबर 2. सगळ्यात पहिले ही कमेंट वाचा. कर्व पासेस थ्रू ओरिजिन. म्हणजे काय? माझी कर्व इथे आहे. माझी कर्व इथे आहे. बरोबर? ही झाली माझी पहिली कमेंट. दुसरी कमेंट, माझी टँजंट कोण आहे ती ड्रॉ करा. माझी टँजंट आहे y इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0 ऑलरेडी आपण ड्रॉ केलेली आहे, कारण y इज इक्वल टू 0 असते एक्स ऍक्सिस, जी ड्रॉ केलेली आहे. सो ही जी लाईन दिसते ना आडवी, ही माझी टँजंट आहे. मी हिला घासून जाणार आहे. कसं ते पुढे बघूया. मग बघा मी कुठे कुठे टच करतोय एक्स ऍक्सिसला आणि कुठे कुठे टच करतोय वाय ऍक्सिसला. एक्स ऍक्सिसला मी फक्त 0 ला टच करतोय, ते तर इथे ऑलरेडी दिसलं होतं मला. अजून कुठेही टच करत नाही, मग पॉइंट ड्रॉ करायची गरज नाही. वाय ऍक्सिसला सुद्धा मी कुठेही टच करत नाही. सो डन. आता असिम्प्टोट. असिम्प्टोट पॅरलल टू एक्स ऍक्सिस नव्हती. असिम्प्टोट पॅरलल टू वाय ऍक्सिस. इक्वेशन काय आहे? एक्स इज इक्वल टू 2a. या लेक्चरच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की एक्सच्या लाईन सगळ्या उभ्या असतात, वायच्या लाईन सगळ्या आडव्या असतात. एक्स इज इक्वल टू 2a ही लाईन पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ही राईट साईडला असणार. सो एक्स इज इक्वल टू 2a ची लाईन अशी असणार आहे. दिस विल बी लाईन एक्स इज इक्वल टू 2a. ही काय आहे आपली? ही आहे आपली असिम्प्टोट. ही लाईन मला दाखवणार आहे मार्ग इन्फिनिटीला निघून जायचं. बस गोळाकार आहे गोष्टी. मी ओरिजिनला होतो का? होतो ओरिजिनला. मी कोणाला घासत जाणार आहे? y इज इक्वल टू 0 ला घासणार आहे. बघा घासतोय. या y इज इक्वल टू 0 ला मी घासलंय. इंटरसेक्ट करून पलीकडे नाही गेलो, फक्त घासून निघून गेलो. आणि कोणाच्या दिशेला निघून जायचंय मला? या लाईनच्या दिशेला निघून जायचंय. या लाईनच्या दिशेला निघून जायचंय. हे बघा, एखादा माणूस तुम्हाला इन्फिनिटीला भेटणार आहे. तुम्हाला इन्फिनिटी माहितीये कुठे आहे? इथं वी कॅनॉट प्लॉट इन्फिनिटी. आपल्याला माहितीये की मी निघून जाणार आहे. या लाईनला कधीच टच करायचं ना, या लाईन पासून लांब राहायचं ना, या लाईनला टच करायचं. तर फक्त सोडून द्यायचं. ही लाईन मला मार्ग दाखवणार आहे पुढे जाऊन, कुठेतरी आयुष्यात शेवटी. इथं टच करणं योग्य नाही. अशा सगळ्या गोष्टी मी कंबाईन केल्या आणि माझी कर्व ट्रेस केली. पहिली गोष्ट काय होती? ओरिजिनला आहे का नाही. दुसरी गोष्ट काय होती? मी कोणाला टच केलंय का नाही. तिसरी गोष्ट काय होती? मी एक्स आणि वाय ऍक्सिसला कुठे कुठे टच करतोय, कुठेच टच करत नाही. करतोय का टच कुठे? मी फक्त ओरिजिनला करतो. चौथी गोष्ट असिम्प्टोट. मला कोण मार्ग दाखवतोय? एक्स इज इक्वल टू 2 ही लाईन मला मार्ग दाखवते. आता सगळ्यात शेवटच्या स्टेपवर यायचं. मी सिमेट्रिकल कोणाला? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सिमेट्रिकल आहे एक्स ऍक्सिसला. एक्स ऍक्सिसला सिमेट्रिकल असणं म्हणजे प्रतिबिंब पडणं. ओके, पाण्यात जे प्रतिबिंब पडतं ना आपलं, त्याला म्हणतात सिमेट्रिकल टू एक्स ऍक्सिस. आणि सिमेट्रिकल टू वाय ऍक्सिस म्हणजे मिरर इमेज, आरशात जे दिसतं आपल्याला ते. आता एक्स ऍक्सिसला सेम आहे, म्हणून माझं प्रतिबिंब पडेल खाली. सो जरा कर सारखी दिसली पाहिजे. सो थोडं त्याला कर्व नेचर द्यायचं. सो दिस इज माय कर्व. ना या लाईनला मी टच करणार आहे, ना या लाईन पासून असं लांब ड्रॉ करायचं. त्याला जवळ न्यायचं, त्या लाईनच्या जवळ जायचं, पण तिला टच करायचं नाही. दिस रेड लाईन इज माय कर्व. सो झालेली आपली कर्व ट्रेस. आता स्टेप नंबर 6, रिजन ऑफ ऍब्सेन्स. रिजन ऑफ ऍब्सेन्स एकदम बेसिक आणि एकदम सिंपल गोष्ट आहे, कॉमन सेन्स आहे. माझी कर्व या दोन लाईनच्या मध्ये आहे, म्हणजे ह्या लाईनच्या पुढे नाहीये आणि या लाईनच्या अलीकडे नाहीये. कुठल्या लाईनच्या अलीकडे नाहीये? एक्स इज इक्वल टू 0 च्या अलीकडे नाहीये ना. मग माय कर्व इज ऍब्सेंट इन एक्स लेस दॅन 0. एक्स इज इक्वल टू 0 या साईडला नाहीये आणि एक्स इज इक्वल टू 2a च्या पुढे नाहीये, म्हणून माय कर्व इज ऍब्सेंट फॉर एक्स ग्रेटर दॅन 2a. मी कुठे नाहीये हे सांगायचंय, मी कुठे आहे हे नाही. राईट. सो मी याच्या पुढे नाहीये, मी याच्या अलीकडे नाहीये. सो दिस इज माय कम्प्लीट कर्व. कुठलीही कर्व ट्रेसिंगचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना या स्टेप नीट फॉलो कराल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. सो परत एकदा सगळ्या स्टेप्स बघा. सिमेट्रीची, इंटरसेक्शन विथ ओरिजिनची, टँजंटची, इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ऍक्सिसची, असिम्प्टोटची सगळ्यात महत्वाची स्टेप, कारण ह्याच्यावरती तुमची कर्व ठरणार आहे. ही चुकली, कर्व चुकली. अँड लास्ट, रिजन ऑफ ऍब्सेन्स. सो अशा प्रकारे कार्टेशियनचे न्यूमेरिकल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. बरीच व्हरायटी, बरेच
इक्वेशन्स मी घेणार आहे पुढच्या लेक्चर्स मध्ये. सो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढचा क्वेश्चन पाहूया. थँक्यू.